कल्पेश कांबेरे हा गोलंदाजी मार्क वरती. आता इथून पुढे हात कोलावे लागतील, एक्सेलेटरवरती पाय द्यावा लागेल. बॅट्समन किरण आणि त्याच्या सोबतीला खेळणारा रुपेश या दोन्ही फलंदाजांना. ऑन स्ट्राईक वरती हे फलंदाज किरण करडे हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती रुपेश जाधव. बॉल तयार आहे. कल्पेश पहिल्याच बॉल वरती आक्रमण. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते योगेश कांबेरे आणि त्यांना झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं. आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या अंतरट नीड या टीमला. डावखुर आताचा गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं होतं फलंदाज. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं होतं फलंदाज किरण करडेनं आणि त्याची देखील विकेट या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती प्राप्त केली. ती कल्पेश कांबेरे या गोलंदाजानं. आता नवीन फलंदाज विश्वास करडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता पूर्णपणे विश्वासपूर्वक कामगिरी त्याला अंतरट नीड टीमसाठी करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर कल्पेश तयार आहे. फटका बसला हवेमध्ये, झेल होण्याची संधी आणि झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं. आणि अजून एक आदरा अंतरट नीड टीमला. विकेटची पडझड आणि थोडासा बॅकफूट वरती आता ढकललाय त्या अंतरट नीड टीमला. अध्यापक 5 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावल्यात. अर्धी सेना अगदी गारद केली आहे ती वावलेल्या टीमच्या या गोलंदाजानं. आणि चांगली गोलंदाजी अध्यापक सर्व गोलंदाजांकडून. आणि पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे धनराज आणि त्यानं झेलला केलं कॅरी. आणि अजून एक आदरा अंतरट नीड टीमला. विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली आहे ती कल्पेशनं. आणि आजच्या रात्रीमधील ही दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश कांबेरे या गोलंदाजाकडून. 4थ्या षटकाला जशी सुरुवात त्यानं केली, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील त्यानं विकेट प्राप्त केली आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील त्यानं त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. आणि आजच्या रात्रीमधील आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय आजच्या रात्रीतील ही दुसरी विकेट हॅट्रिक त्याने साध्य केली आहे. सागर लदगे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे फार जवळचे मित्र आहेत. या विभागामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही येतो त्या वेळेला आवर्जून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि अगदी प्रेमळ आणि संयमी स्वभाव त्यांचा सातत्यपूर्वक आम्ही पाहिलाय. परंतु सध्याच्या घडीला ते आयोजकांच्या भूमिकेमध्ये दोस्ती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे संपूर्ण मित्र परिवार त्यांनी घेतलेली मेहनत आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी जाजाबली स्पर्धा होतात ना त्या वेळी आवर्जून खऱ्या अर्थानं प्रवीण पवार जे बुद्धिवलीचे रहिवासी आहेत आणि या स्पर्धेचे अगदी आयोजक त्यांच्या माध्यमातून आवर्जून आम्हाला कॉल करण्यात येतो आणि त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. कारण त्यांनी पुन्हा एकदा संधी दिली आम्हाला या विभागामध्ये समालोचन करण्याची आणि त्यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. अजून एक विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. बॅक टू बॅक या ठिकाणी
एक चेंडू डॉट बॉल आला आणि 5व्या चेंडूवरती देखील विकेट प्राप्त करतोय तो कल्पेश. कल्पेश डावखुराचा गोलंदाज या अगोदर देखील मेडन षटक टाकलं होतं अधिराज 11 उमरोली टीमच्या गोलंदाजानं, आणि हे देखील मेडन षटक होईल का हे पाहणं गरजेचं आहे. आणि आजच्या या रात्रीमधील हे दुसरं मेडन षटक. चांगली गोलंदाजी, विकेट हॅट्रिक देखील आजच्याच रात्रीमध्ये पहिली झाली. तदनंतर आजच्या रात्रीमधील दुसरी विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली कल्पेश या गोलंदाजाकडून. आणि मेडन षटक देखील आजच्याच रात्रीमध्ये पहिलं टाकलं उमरोली अधिराज 11 उमरोली टीमच्या गोलंदाजानं. आणि आता आपण पाहतोय जय भवानी वावलोले टीमचा